नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। आपल्याला 2 ऑगस्ट पासून ते पुढील काळापर्यंत फवारणीचं नियोजन, खताचं नियोजन आणि खानदेश विदर्भामध्ये तसेच मराठवाड्यामध्ये काही असे गाव आहेत उत्तरेकडील भागांमध्ये त्यांच्या जमिनी उपळायला लागल्यात, म्हणजे चिपळायला लागल्यात। विदर्भामधनं असे मेसेज येत आहेत। त्यात लातूरकरांना पाऊस चांगला झालाय पण आता पेरणी करू का नको असं टेन्शन वाढलंय उशीर झाल्यामुळे। जर केलं तर आता आयएमडीने सांगितलं की सप्टेंबर ऑक्टोबर सुपर अल्निनोचा मोठा इफेक्ट पडणार आहे, पाऊस खूप कमी असणार आहे आणि याच्यामुळेच आपण थोडा रिपोर्ट एका मोठ्या कारणामुळे मागे ठेवलाय, कारण की त्या आयएमडीच्या अंदाजावरती सुद्धा अंदाज देणारे आपल्या रिपोर्टची वाट बघतायत। खूप गमतीशीर गोष्ट आहे, हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहणार आहोत। पण एक लक्षात घ्या, मराठवाड्यामध्ये 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट ही थोडी उघडीप सारखी राहील आणि कुठे मोठे फटकारे बिटकारे चांगल्या पद्धतीने राहतील त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालेत। 2 ऑगस्टला सुद्धा कुठे मोठे अशाच भाग बदलत फटकाऱ्यांचे सटकाऱ्यांचे दिवस आहेत। पण 3 ऑगस्ट पासून मराठवाडा विदर्भ अशा अनेक भागांमध्ये पावसाचं पुन्हा चित्र वाढणार आहे। ते कशा स्वरूपाचं वाढणार आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा। एक विनंती करतोय तुम्हाला, 2 ऑगस्टला 6:30 वाजता आपण राजूर गणपती येथे जे चनेगाव नावाचं गाव आहे तिथे शेतकऱ्यांनी हवामान मार्गदर्शन कार्यक्रम केलाय। उद्या तिथे कार्यक्रम आहे, तिथे आपण परतीच्या पावसाबद्दलही बोलणार आहोत, त्यांना सुद्धा माहिती देणार आहोत। आणि विषय असा आहे की त्या अगोदर आपण 5:30 वाजता राजूरच्या गणेशाचं दर्शन देखील घेणार आहोत, राजुरेश्वरांचं। ठीक आहे, तर तुम्ही ज्यांना कोणाला यायचं असेल तिथे भेटू शकता आपण 5:30 वाजता। हे पहा, सुपर अल्निनोचा इफेक्ट जो आहे तो पॅसिफिक महासागरामध्ये पेरू या भागापासून होतोय, पण तिथले वारे अजूनही भारताच्या इथे पोहोचलेच नाही। इथे 5-5 दिवसाला मोठे मोठे सायक्लोनिक सिस्टम बनतायत, त्याचा काही इकडे फरक पडलेला नाहीये। आपल्याला आपल्याच भारताच्या अरबी समुद्र हिंदी महासागरातून जे काही वारे बाष्प गोळा करतात आणि ते भारतापर्यंत आणतात, MgO पॉझिटिव्हचा हा इफेक्ट असं म्हणता येते। आणि याच्याबद्दल अजूनही तुम्हाला सखोल सांगू, त्याबद्दल आपण एक शॉर्टकट व्हिडिओ त्याचा बनवूया। पण आता आपल्याला नियोजन करायचंय शेतीचं। आता हे MgO ऐकायला आपल्याला वेळ नाहीये, ते ऐकायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे ChatGPT वर टाका, सगळं सविस्तर ते सांगून देईल तुम्हाला। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। पण आता विषय असा आहे की हे बघा, मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये, विदर्भाच्या सुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला फुटकारे हे पुन्हा वाढणार आहेत। काही ठिकाणी मुसळधार सर देखील कोसळू शकते। जसं 30 जुलैला आणि 31च्या दुपारपर्यंत झालंय ते होणार नाहीये, पण त्यासारखंच 15-20 मिनिटाचा पाऊस बीड, लातूर, सोलापूरमध्ये, धाराशिवमध्ये 3-4 जुलैला सुरुवात करणार आहे। आणि त्याचबरोबर यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, हिंगोली, वाशिमसह बुलढाणा, भोकरदन, जाफराबादसह छत्रपती संभाजीनगर, सरळ थोड्या आणि 2 शब्दामध्ये सांगायचं म्हणलं, मराठवाड्यातल्या आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे फुटकारे 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी। आता पहिलीच ओल जास्त झाली काही भागांमध्ये, त्यामुळे त्या भागांना हे कसा जरी पडला तरी पाणी साचू लागेल, तो तुम्हाला मुसळधारच वाटणार आहे, तो त्या पद्धतीने आहे। आणि जो शब्द तुम्हाला मागे दिले होते की विहिरीला पाणी वाढेल, काहींना परसभर 2 परसभर, तर काहींचे डायरेक्टली विहिरी उपळायला लागल्यात, अशी परिस्थिती पाहायला मिळते। जायकवाडी धरणाचा तर विषय असा झालाय की 78% भरलंय, जो आपण 75% 2 ऑगस्ट पर्यंत भरेल असं आश्वासन दिलंय, ते त्याहूनही जास्त भरलंय। मग जरी सप्टेंबर ऑक्टोबरला पाऊस कमी राहणार तर नाहीच, उलटच होणार, वाहुणी होणार, नासाडी होणार, ते सगळा विषय वेगळा आहे। ते आताच आपल्याला पाहायला मिळेल पारोळा वगैरे भागांमध्ये। खरं तर दुःख वाटतं ह्या गोष्टीचं, सावध राहिले असते शेतकरी, पण ते विषय वेगळा आहे। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। पण याच भागांमध्ये खानदेशला पुन्हा फटकारे बिटकारे या टायमिंगला वाढणार आहे। मग यामध्ये जे परिसर आहे, जो आपण वारंवार ह्या भागाचा जर विचार केला तर यांना परतीच्या पावसाशिवाय विहिरीला पाणी येत नाही। पण सध्या इथे काय घडणार आहे
या गोष्टीकडे फोकस करूया, तो म्हणजे सांगली सोलापूरचा भाग. या सांगली सोलापूरला काय पद्धत राहू शकते हे देखील पाहूयात. मित्रांनो, सांगली सोलापूरचं थोडं वेगळं चित्र आहे. मॉडेलनुसार आपण हे सगळं सोल्युशन यांच्या भागाचं सांगण्याचा प्रयत्न करूयात. यांना देखील 3 तारखेला, कदाचित 2 आणि 3 ला यांच्याही भागांमध्ये जवळपास फटकारे बिटकारे पिकांना साथ देतील किंवा चांगलाच पाणी रिमझिम सारखा तिथे कोसळत राहील, पण तुमचे पिकं इथून पुढे सुकणार नाहीत. जे सांगली सोलापूर आपण ह्या भागांची वारंवार माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या पद्धतीने तिथे सरसवलेला आहे. तर ह्या सांगली सोलापूरला इथला भाग जो आहे, आपण थोडा मॅपच्या साहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न करूया. थोडी डिझाईन चुकली पण समजून घ्या. हा सांगली, इथे सोलापूर, इथे लातूर, बीड वगैरे भाग असा समजून घ्या. ह्या सांगली सोलापूरच्या भागापासून तर लातूर पूर्व विदर्भ मराठवाडा ह्या भागाचा जो काही भागचा खालचा भाग आहे, इथे सटकारे बिटकारे सर्व जिल्ह्यांना जास्त ते अति जास्त प्रमाणामध्ये कायम टिकून राहणार आहे 6 तारखेपर्यंत. 3, 4, 5 आणि हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. उघडीप आहे, पण कशी? एखादा बायचान्स फवारणीला सटकारा बिटकारा येत राहू शकतो 3 तारखेपासून. उद्यापासून सुद्धा आहे, पण एवढं मोठं नाहीये. तिथे कुठे मोठे काही जिल्ह्यांना होत राहील. जसं भाग बदलत सटकारे ही पद्धत तिथे आहे, हे समजून घ्या. यानंतर मग खानदेशसाठी काय आहे? खानदेशला वाऱ्याचा जो जोर आहे, सध्या जर आपण प्रस्थापित लो प्रेशर जर पाहिलं, ह्या लो प्रेशरमुळे जे काही सध्याचं गणित ठरलं जाते, वाऱ्याचा जोर जो आहे तो वाऱ्याचा जोर या भागांमध्ये कायम आहे. ती तुम्हाला अजूनही झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करेल, झूम आउट म्हणजे तुम्हाला खानदेश पण दिसेल. तर हा जो काही लो प्रेशर आहे ते गुजरातमध्ये पोहोचले आणि ह्या गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर गुजरातचे काय हाल चालू आहे ते तुम्ही देखील पाहिले खानदेश जळगावच्या नंतर. तर हे असंच वरती सरकत जाणार आहे, पण त्या पाठोपाठ पुन्हा एक कमी दाब तयार होण्याची भीती आहे आणि त्याच कमी दाबामुळे कमीत कमी 6 ऑगस्ट पर्यंत हे फटकारे कायम मराठवाड्याला विदर्भाला तंग करणारच आहेत. विहिरीला पाणीच काय, अनेक ठिकाणच्या विहिरी उपसायची वेळ महाराष्ट्रात येणार आहे येत्या काळामध्ये, पण तो विषय नंतरचा राहिला. पण तुम्हाला मी मागे 17 ऑगस्ट जी तारीख दिली होती, त्या 17 ऑगस्टच्याही आतमध्ये किंवा 17 ऑगस्ट पर्यंत पुन्हा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातलं बांध फोडणारा पाऊस हा इथे येणार आहे आणि तोच रिपोर्ट आपण ह्या 1-2 दिवसात देऊयात, कारण की तब्येत सध्या साथ देत नाही रात्री जागरण करायला. तोपर्यंत भंपकपणा चालू आहे महाराष्ट्रात, तो तुम्ही पाहत राहा आणि ऍक्च्युअल जे होणारच आहे, एकदा बांध सोडला तो होणारच आहे. निसर्ग हे सगळे अननुचे राजकारण जे आहे ते उधळून लावणार आहे. ठीक आहे, आता राहिलेल्या 1 मिनिटामध्ये समजून घ्या. मराठवाडा विदर्भ सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यामध्ये आणि सर्व गावांच्या आजूबाजूला किंवा त्याच गावामध्ये फटकारे बिटकारे 3 ऑगस्ट पासून, जुलै आता संपलाय, 3 ऑगस्ट पासून ते जवळपास 6-7 ऑगस्ट पर्यंत लातूरसह सोलापूरसह वाढणार आहेत परवापासून. आणि खानदेश पश्चिम महाराष्ट्राला ते सुद्धा राहणार आहेत. पण खानदेश पश्चिम महाराष्ट्राचे वारे जोराने असल्यामुळे या भागातलं खालच्या भागामध्ये ते ट्रान्सफर होत राहील, पण यांना सुद्धा तो पश्चिम महाराष्ट्र परेशान करणार आहे आणि ह्यावेळी थोडा दक्षिण महाराष्ट्राकडे देखील साथ तो देणार आहे. अशा प्रकारचा हा आजचा रिपोर्ट होता. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.